तर पुढील अर्ध्या तासामध्ये आपण मुलुक महाराष्ट्र सुपरफास्ट पाहणार आहोतच। मात्र त्याआधी एक मोठी आणि महत्त्वाची बातमी, ती म्हणजे पुण्यामध्ये अशोक पर्व कार्यक्रमात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या हस्ते ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांचा सत्कार करण्यात आला। अशोक सराफ यांच्या अभिनय कारकिर्दीला 50 वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने हा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आलेला होता आणि यावेळी प्रशांत दामले यांनी अशोक सराफ यांची मुलाखत घेतली। या मुलाखतीत अनेक आठवणींसोबत अशोक सराफ यांनी आपला प्रवास उलगडला। तो मावळा काय करत असतो तर पेशव्यांच्या दरबारामध्ये घोड्यानं खरारा करत असतो। तर ते घोड्यानं खरारा करता करता घोड्याची सवय त्याला आपोआप लागते। मध्ये मध्ये घोडं असं करतो ना, तर साला मी ऐला घोडं मध्येच तर मी पहिल्या शॉटच्या वेळेला बघितलं की साला घोड्याला हे करतो तर ऐला हे चांगलं आहे म्हटलं, आणि मग मी ते त्याच्यात दाखवलं काय पुढं तो मॅन्डल वापरला। म्हणजे एवढं झालं की त्याचे अस्तित्व दाखवायचं, त्याचं एंट्री म्हणजे अजून दिसला नाही, पण एंट्री झाली नुसतं बॅकग्राऊंडला असं केलं की तो अरे आला 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 आला। कोण कुणाला काही देत नसतं ते मला माहिती आहे, ते आता मला सांगायचं आहे। नाही मला तेच सांगायचं आहे। आता मी यांच्याबरोबर 17 चित्रपट केले बरं का। 17 चित्रपटात प्रत्येक सीन झाल्यानंतर, प्रत्येक शॉट झाल्यानंतर मी आम्हाला जाऊन विचारतो कसा झाला शॉट, चांगलं चांगलं ह्याच्याऐवजी तू असं गेलं असतं ना अजून चांगलं झालं असतं। हे 16 चित्रपट चाललं होतं बरं का। 16 चित्रपटात कुठल्याही सीनच्या आधी, कुठल्याही शॉटच्या आधी तू असं कर हे त्यांनी कधीच मला सांगितलं नाही। सगळं झाल्यानंतर असं केलं तर त्यात जरा वापर ना, डोकं आहे ना का नाही आहे, नसेल तर झालं घरी। पण मी सांगतो एकमेव नट असा आहे, एकमेव नट हा असा आहे की याला मी तू असं कर नाही सांगितलं आणि मी काय करतो हे बघत बघत त्याने आत्मसात केलं। हाच त्याचा यशाचा मोठा भाग आहे। कारण माझ्या स्टाईल मधलं का मी जे काय करतो हे आपल्या स्टाईल मध्ये आत्मसात करून करणं ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे। त्यांनी जर मी करतो ते केलं असतं तर तो नकलाकार झाला असता, तर ते नको व्हायला। काय होती ती काय म्हणाल, काय काय म्हणाला हे असं आहे म्हणून मी फार कमी बोलतो याच्यासमोर। नाही सांग ना सांग ना। नाही विद्या बालन ना, काय काय ती म्हणाला, विद्या बालन ना, ती काय आहे म्हणाला, ती त्या सिरियल मध्ये होती ना, ती पुढे तेवढंच, बाकी काही नाही। तू प्रशांत दामले आहेस, उगाच आपलं सुई असं नाही होणार कधी, काहीतरी आहे। काय काय आहे ती म्हणाल तू, मी चुकून दीपिका पडुकोन म्हणालो, ती जाऊ दे, ते नावाचं सोडून दे। मी विद्या बालन, कळलं मला, पुढे विद्या बालन त्या सिरियल मध्ये होती आणि ती म्हणजे ती जाऊ नको, मागे ना थोडासा। काय बघा आता काय विद्या बालन हॉट म्हणालास ना, नाही पण खरं सांगू हॉट आता तुम्ही म्हणताय हॉट विषय म्हणालो मी, तो सगळं कळलं मला। तुझं हॉट म्हणण्यामागचं हे मला कळलेलं आहे, डोंट वरी, त्याबद्दल काय हे मला म्हणायचं नाही। पण आता तुम्ही हॉट म्हणतो, पण एक्झॅक्टली तुम्ही त्यावेळेला तिला जर बघितलं असतं ना तर तुम्ही बघितलंच नसतं तिच्याकडे कधी। तिने मग स्वतःला डेव्हलप केलं। काय झालं, ती होती ती त्या बहिऱ्या मुलीचा रोल करायची। एक तर तो बहिऱ्या मुलीचा रोल मुळात खास नव्हता, ती एक त्यांची एक बहीण असते एवढाच होता। तिला इम्पॉर्टन्स ती काहीतरी करते असं काहीच नव्हतं, त्यामुळे तो लक्षात राहिलंच असं सांगता येत नव्हतं। पण ती प्रामाणिकपणे करायची त्यावेळेला, इतकी प्रामाणिकपणे करायची की तिला कसं असं वाटली नाही। आणि मुळात ती मुलगी स्वतः इतकी स्वभावाने इतकी चांगली आहे ती मुलगी, तिला एक चांगलं पिक्चर मिळेल, तिने स्वतःला डेव्हलप करत 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 ती कुठपर्यंत गेली। बघ हे नटाचं हे महत्वाचं आहे सगळ्यात। आणि त्यानंतर या क्षणाची आणखी एक मोठी आणि महत्त्वाची बातमी आपण पाहणार आहोत, ती म्हणजे येवला नायलॉन मांजामध्ये अडकून तरुण गंभीर जखमी झालेला होऊन अवघे काही तास होत नाही तोच दुचाकीवरून जाताना वडील आणि 2 चिमुकल्यांना नायलॉन मांजामुळे पुन्हा एकदा जखमा झालेल्या आहेत। एकाच्या गळ्यावरती तर दुसरी चिमुकलीच्या गालावर आणि हाताच्या बोटावर जखम झालेली आहे। त्यांना रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलेलं आहे।
तर आज संपूर्ण दिवसभरामध्ये मांजाना आतापर्यंत 4 जण जखमी झालेले आहेत. बाईकवरून जाताना काळजी घ्या असं आवाहन निश्चितच करावंसं वाटतं. आणि आता संपूर्ण महाराष्ट्रभरामध्ये घडलेल्या महत्त्वाच्या घडामोडींचा सुपरफास्ट आढावा. दुचाकीवरून जाताना नायलॉन मांजामध्ये अडकून तरुणाच्या गळ्याला गंभीर दुखापत झालेली आहे. रितेश मुथा असं या तरुणाचं नाव असून त्याला खासगी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलेलं आहे. येवल्यामधून जाणाऱ्या नाशिक औरंगाबाद मार्गावर ही घटना घडली आहे. धोकादायक नायलॉन मांजाविरोधात पोलिसांनी धडक कारवाई सुरू केलेली असतानाही औरंगाबादमध्ये सर्रासपणे हा मांजा मिळत असल्याचं दिसून आलंय. लहान मुलांच्या हाती हा मांजा दिसत असून पोलीस नेमके कुणावरती कारवाई करतायत असा सवाल उपस्थित होतोय. पुरंदर तालुक्यामधील वागदरवाडी इथे जमिनीच्या वादामधून काकानं पुतण्याच्या अंगावरती रॉकेल ओतून पेटवून देण्याचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. हातामध्ये पेटता टेंभा घेऊन काका पुतण्याला पेटवण्याचा प्रयत्न करत असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावरती देखील व्हायरल झालेला आहे. कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिरामध्ये भाविक आणि सुरक्षा रक्षकांमध्ये वादावादीचा प्रकार घडला. अंबाबाई मंदिरामध्ये व्हीआयपी दर्शन घेण्यावरून काही भाविकांनी आक्षेप घेतल्यानंतर सुरक्षा रक्षकांना हटकल्यानं हा वाद झाला. त्यामुळे काही काळ तणावाचं वातावरण होतं. भंडाऱ्याच्या पवनी तालुक्यामधील उमरी गावातल्या एका घरामध्ये जादू टोण्याचे प्रकार घडत असल्याचा दावा करण्यात येतो आणि त्यामुळे गावात दहशत असून अंधश्रद्धा निर्मूलन समिती गावामध्ये दाखल झालेली असून घरातल्याच एखाद्या व्यक्तीकडून लक्ष वेधून घेण्यासाठी हे प्रकार करत असल्याचं सांगण्यात येत आहे. जालन्यामध्ये आज मराठा क्रांती मोर्चाच्या वतीनं राज्यव्यापी मराठा आरक्षण गोलमेज परिषदेचं आयोजन करण्यात आलेलं होतं. दिल्लीमध्ये ठोक मोर्चा काढणार असल्याची आक्रमक भूमिका मराठा क्रांती मोर्चानं घेतलेली आहे आणि त्याचबरोबर राजकीय नेत्यांना दांडके हातात घेऊन सळो की पळो करून सोडणार असल्याची ही भूमिका या बैठकीत घेण्यात आली. जळगाव जिल्ह्यामधील बोदवड उपसा सिंचन योजनेला 1999 मध्ये मान्यता मिळाली तरी पण 22 वर्ष उलटूनही योजना पूर्ण झाली नाही. ही योजना लवकरात लवकर पूर्ण व्हावी यासाठी बोदवडकर 1 जानेवारीपासून बोदवड ते मंत्रालय पायी निघालेले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निवेदन देऊन बोदवडकर आपली कैफियत मांडणार आहेत. जुनी पेन्शन योजना लागू करण्याची मागणी करत मालेगावचे 57 वर्षीय सेवानिवृत्त मुख्याध्यापक RD निकम रस्त्यावरती उतरले. मुंबईपर्यंत सायकल यात्रा काढणार असून मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची देखील ते भेट घेणार आहेत. पेण तालुक्यामधील बेणसे, झोतीरपाडा, मुंढाणी, शिहू आणि कुहिरे या 5 ग्रामपंचायती आंबा नदी आणि खाडीमुळे दुर्गम बनलेल्या आहेत आणि यासाठी बेणसे ते कोलेटे या दरम्यान आंबा नदीवरती पूल बांधावा अशी मागणी ग्रामस्थ करतायत. मात्र याकडे शासनाचं दुर्लक्ष होत असल्यानं 24 जानेवारीला आमरण उपोषण तर 26 जानेवारीला प्रजासत्ताक दिनी आंबा नदी पात्रामध्ये जलसमाधी घेण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिलेला आहे. पुण्यामध्ये कोयता गँगमुळे नागरिकांच्या मनातील दहशत कमी करण्यासाठी हडपसर पोलिसांनी फुरसुंगी आणि गंगानगर परिसरामध्ये रूट मार्च केलेला आहे. परिमंडळ 5चे उपायुक्त विक्रांत देशमुख, हडपसर पोलीस स्टेशनचे निरीक्षक अरविंद गोकुळे, पोलीस निरीक्षक विश्वास डगळे यांच्या मार्गदर्शनाखाली हा रूट मार्च काढण्यात आला. अमरावती जिल्ह्यामधील अचलपूर तालुक्यामध्ये एका महिलेला बुरशीजन्य आणि कमी साहित्य असलेलं बेबी किट देण्यात आलेलं होतं. महिला आणि बालकल्याण विभागाच्या हलगर्जीपणामुळे किटला बुरशी लागल्याचा आरोप स्थानिक करतायत. यात मोठा भ्रष्टाचार झाल्याचं मत काँग्रेसच्या राहुल गाठे यांनी व्यक्त केलंय. पेणमधील कोकण एज्युकेशन सोसायटीची इंजिनियर कॉलेजची इमारत अनेक वर्षांपासून बंद आहे. तब्बल 40 वर्षांनंतर माजी विद्यार्थ्यांनी एकत्र येत बंद पडलेलं कॉलेज पुन्हा एकदा सुरू करण्यासाठी पुढाकार घेतलेला आहे. बीड शहरामध्ये घाणीचं साम्राज्य पसरलेलं आहे. शहरामधील शाहूनगर, डीपी रोड, माने कॉम्प्लेक्स परिसर यासह विविध भागातील कचरा पेट्या ओव्हरफ्लो झालेल्या आहेत. नगरपालिकेच्या या दुर्लक्षामुळे बीडकरांमधून संताप व्यक्त केला जातो आणि त्यामुळे तत्काळ कर्मचाऱ्यांच्या ढिगाऱ्याची विल्हेवाट लावावी अशी मागणी बीडकरांमधून होती आहे. फुलंब्री तालुक्यामधील बाजार सावंगी इथल्या दूरसंचार सेवा गेल्या 15 दिवसांपासून नादुरुस्त असल्यामुळे BSNL लाभधारकांना त्रास सहन करावा लागतोय. मोबाईल धारकांना संपर्क साधला असता आवाज न येणं, नेट सुविधा न मिळणं, वारंवार संपर्क साधूनही संपर्क न होणं असा त्रास सहन करावा लागतोय.
गेला माधव कुणीकडे हे नाटक आधी मला मिळालेलं होतं, पण मी ते सोडल्यानं प्रशांत दामलेला मिळालं आणि एवढा मोठा नट मराठी चित्रपट सृष्टीला मिळाला, असं वक्तव्य अशोक सराफांनी केलं. चित्रपट नाट्यसृष्टीतील अशोक सराफांच्या 50 वर्ष पूर्तीनिमित्त पुण्यामध्ये अशोक पर्व कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं होतं, त्यावेळी ते बोलत होते. अमरावतीमध्ये युवा स्वाभिमान महोत्सव भरवण्यात आलेला आहे. महोत्सवाच्या पहिल्याच दिवशी क्रिकेट स्पर्धांमध्ये खासदार नवनीत राणा यांनी क्रिकेट खेळण्याचा आनंद लुटला. महाड तालुक्यामधील दासगावमध्ये पारंपरिक होडी स्पर्धांचं आयोजन करण्यात आलेलं होतं. आत्ताच्या युगामध्ये पारंपरिक व्यवसायापासून लांब गेलेल्या समाज बांधवांना पुन्हा पारंपरिक व्यवसायाची आठवण करून देण्यासाठी दासगावमधील भोई समाज बांधवांनी या होडी स्पर्धांचं आयोजन केलेलं होतं. औरंगाबादमधील सिल्लोड कृषी महोत्सवामध्ये 300 पहिलवानांनी सहभाग घेतला. स्पर्धेतील अंतिम लढतीमध्ये महाराष्ट्राच्या बालारफीनं पंजाब केसरी शिवसिंग याच्यावरती विजय मिळवत 3 लाखांचं पहिलं बक्षीस आणि मानाची चांदीची गदा पटकावली. विजयी पहिलवानांचा कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. मावळ तालुक्यामधील महिंद्रा कंपनीमध्ये बिबट्या शिरल्याची घटना घडली. शनिवारी रात्री 10च्या सुमाराला हा बिबट्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आणि त्यानंतर या बिबट्याला जेरबंद करण्यासाठी रेस्क्यू टीम तैनात करण्यात आली आहे. कंपनी परिसरामध्ये कुणी फिरकू नये असं आवाहन देखील करण्यात येत आहे. साताऱ्यामधील जिंती वाघधर परिसरामध्ये बिबट्याचा संचार आहे आणि या संदर्भात ग्रामस्थांच्या तक्रारीनंतर वन विभागाकडून सर्च ऑपरेशन सुरू करण्यात आलेलं आहे. दरम्यान नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना वन विभागाकडून देण्यात आलेल्या आहेत. बीड जिल्ह्यामध्ये 12,62,000 मेट्रिक टन ऊसाचं गाळप झालं. मागच्या वर्षीच्या तुलनेमध्ये यावर्षी अधिक गाळप झाल्यानं शेतकऱ्यांना दिलासा मिळालाय. नांदेड जिल्ह्यामधील मुदखेड तालुक्यामध्ये फुलांना भाव नसल्यानं शेतकरी आर्थिक अडचणीत सापडल्यात. 7/12वरती या पिकाची नोंद पण नसते आणि त्यामुळे फुल शेतीला कुठला विमा मिळत नाही. अतिवृष्टीमुळे नुकसान झाल्यास शासनाकडून मदत देखील मिळत नाही आणि त्यामुळे जोखीम पत्करून शेतकऱ्यांना फुल शेती करावी लागते. जळगावच्या केळीवरती कुकुंबर मोझॅक व्हायरसचा प्रादुर्भाव वाढत असल्यानं केळी उत्पादक शेतकरी संकटात सापडलेत. या व्हायरसमुळे शेतकऱ्यांना आपल्या बागेतील केळीचं खोड उपटून फेकण्याची वेळ आलेली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावरती आहेत. मुख्यमंत्री नवस फेडण्यासाठी जिल्ह्यात येत आहेत असं म्हणत एकनाथ खडसेंनी मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला. जिल्ह्यामध्ये अनेक प्रश्न प्रलंबित असताना यासाठी मुख्यमंत्री बैठका घेण्यासाठी येत नाहीत अशी टीका एकनाथ खडसेंनी मुख्यमंत्र्यांवर केली आहे. पुण्यामध्ये पतंगराव कदम यांच्या जयंतीनिमित्त भारती सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल आणि स्टुडंट हाऊसिंग कॉम्प्लेक्सचं उद्घाटन उपमुख्यमंत्री फडणवीस आणि शरद पवारांच्या हस्ते झालं. उद्घाटनानंतर पवार आणि फडणवीस एकाच गाडीतून बसून सभास्थळी गेले. सुमारे 500 मीटर अंतर असलेल्या या प्रवासात दोघांमध्ये काय चर्चा झाली याबाबत राजकीय वर्तुळामध्ये चर्चांना सुरुवात झाली आहे. पुण्यामध्ये डॉक्टर पतंगरावजी कदम यांच्या जयंतीनिमित्त भारती सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल आणि स्टुडंट हाऊसिंग कॉम्प्लेक्सचं उद्घाटन कार्यक्रम सुरू आहे आणि दरम्यान याच वेळी काँग्रेसचे नेते विश्वजित कदम यांनी उपमुख्यमंत्री फडणवीसांचं स्वागत करत पाया देखील पडल्या होत्या. हिंगोलीमधील कळमनुरी विधानसभेचे आमदार संतोष बांगर वारंगा मसाई देवीच्या यात्रेला गेलेले होते आणि दर्शनासाठी जात असतानाच त्यांना ग्रामस्थांनी रोखल्याची माहिती मिळते आहे. गावच्या यात्रेमध्ये राजकीय नेते नकोत असं सांगत बांगर यांना अडवण्यात आलं. मात्र बांगर यांनी दर्शन घेतल्याचं सांगत काही उनाड लोकांनी विनाकारण गोंधळ घातल्याचं स्पष्ट केलंय. अमरावती विभागामधील पदवीधर निवडणुकीकरिता भाजपकडून विद्यमान आमदार रणजित पाटलांना पुन्हा एकदा उमेदवारी देण्यात आलेली आहे. 11 जानेवारीला उपमुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीमध्ये पाटील उमेदवारी अर्ज भरणार आहेत. तर दुसरीकडे प्रहारला शिंदे फडणवीस सरकारनं 1 किंवा 2 जागा द्यायला हव्या होत्या. मात्र जागा न मिळाल्यानं कडू यांनी 5 उमेदवार दिलेत. उद्धव ठाकरे यांना वाटत असेल आमच्या सोबत यावं तर त्यांचं स्वागतच असेल असं सांगत ठाकरे शिंदे एकत्र येणार का या प्रश्नावर दीपक केसरकर यांनी भाष्य केलं. यावेळी त्यांनी संजय राऊतांचाही जोरदार समाचार घेतलाय. सावंतवाडी इथल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. बोलताना आदित्य ठाकरेंनाही त्यांनी लक्ष्य केलं. कन्नडचे माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांनी शहरामध्ये बॅनरबाजी करत औरंगाबादच्या नामांतराचा विषय पुन्हा एकदा पेटवला. फसव्या हिंदुत्ववाद्यांचा जाहीर निषेध. छत्रपती संभाजीनगरचं काय झालं असा सवाल त्यांनी विचारला. मुलीचं लग्न झाल्यावरती किमान 2 वर्ष आईनं फेरफार करू नये. मुलीला संसाराची जबाबदारी
घेऊ द्यावी आणि घटस्फोटांचं प्रमाण जे आहे ते कमी होईल. खासदार नवनीत राणा यांनी हा सल्ला दिलाय. अमरावतीतील धनगर वधूवर परिचय मेळाव्यामध्ये त्या बोलत होत्या. बारामतीमधील कृषी प्रदर्शनामध्ये शेतकऱ्यांकडून पैसे उकळले जातात असा आरोप भाजप किसान मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष वासुदेव काळे यांनी केला. दुसरीकडे आमचं जिल्हास्तरीय कृषी प्रदर्शन विनामूल्य असून यामुळे शेतकऱ्यांना फायदा होणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. आपण कुणालाही घाबरणारा माणूस नाही असं प्रत्युत्तर अजित पवारांनी चंद्रकांत पाटलांना दिलेलं आहे. अधिवेशनानंतर लगेच तुम्हाला भेटलो आणि कामाला लागल्याचं ते म्हणाले. धर्मवीर संदर्भात विधान केल्यावरती अधिवेशनानंतर 4 दिवस कुठे लपून बसला होतात असा सवाल चंद्रकांत पाटलांनी विचारलाय. राज्यामधील एक जरी उद्योग गेला तरी प्रचंड नुकसान होतं आणि त्यामुळे कोणत्याही नेत्यांनी 2-4 उद्योग राज्याबाहेर गेले म्हणून काय झालं अशी विधानं करू नये. राज ठाकरेंच्या उद्योगांसंदर्भातल्या विधानाबाबत अजित पवारांनी ही सूचना केली आहे. सत्तेमध्ये आल्यावरती जमिनीवरती पाय ठेवून वागायचं असतं अशा शब्दात पवारांनी सत्ताधाऱ्यांना सुनावलं. तर आम्ही जमिनीवरती चालणारे लोक असून हवेमध्ये कोण आहे हे त्यांनी तपासायला हवं असं प्रत्युत्तर फडणवीसांनी दिलंय. जो झोपलेला असतो त्याला उठवणं फार सोपं असतं, पण झोपेचं सोंग घेतलेल्याला उठवणं अवघड असतं. अशा परखड शब्दात पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी खासदार सुप्रिया सुळेंच्या टीकेला उत्तर दिलंय. बोईसरमध्ये विहिरीमध्ये बुडून एका तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. अखिलेश प्रदीप जयस्वाल असं या तरुणाचं नाव असून तो मित्रांसोबत या विहिरीमध्ये पोहण्यासाठी गेलेला होता. तो बाहेर आलाच नाही. बोईसर पोलीस आणि फायर ब्रिगेडच्या जवानांकडून त्याचा शोध घेतला जातोय. औरंगाबादमधील कोल्हाटी इथल्या 16 वर्षीय विद्यार्थिनीवरती साजापूर इथल्या हॉटेलमध्ये नेऊन बळजबरीनं बलात्कार केल्यानं पालक वर्गामध्ये मोठी खळबळ उडाली आहे. या प्रकरणी पीडित विद्यार्थिनीच्या फिर्यादीवरून आरोपी विरुद्ध पोलीस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. अकोल्याच्या पातूर तालुक्यामधील आलेगाव वनपरिक्षेत्रातील भौरद इथल्या जंगलामध्ये झालेल्या अवैध वृक्षतोड संबंधी वनविभाग चौकशी करत असताना मिळालेल्या गुप्त माहितीवरून फर्निचर दुकानाची तपासणी करून आरोपीला अटक करण्यात आलेली आहे. आरोपी विरुद्ध भारतीय वन अधिनियम कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. अकोल्याच्या मूर्तिजापूर तालुक्यामधील हिवरा फाटा हद्दीमध्ये पोलिसांनी वाळू माफियांवर कारवाई केलेली आहे. यामध्ये 2 ट्रॅक्टर जप्त करण्यात आलेले आहेत. तसंच आरोपींवरती गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. मोठ्या प्रमाणात वाळू चोरी होत असल्यानं महसूल विभागाचं मोठं नुकसान होत आहे. वाशिमच्या रिसोड तालुक्यामधील पेन बोरीतील 41 शेतकऱ्यांच्या सोलर पंपाची अज्ञातांनी तोडफोड केलेली आहे. शेतातील सोलर पॅनलची तोडफोड करून 23 विद्युत पंपांची केबल कापून ते पंप विहिरीमध्ये टाकून देण्यात आले. यामुळे शेतकऱ्यांचं 50 ते 60 लाखांचं नुकसान झालेलं आहे. पुण्याहून साताऱ्याच्या दिशेनं जाणाऱ्या ट्रकचं नियंत्रण सुटल्यामुळे भीषण अपघात झाला. 2 ट्रक एकमेकांना धडकल्यामुळे एका ट्रकची डिझेल टाकी फुटली. त्यामुळे दोन्ही ट्रकला भीषण आग लागलेली आहे. सुदैवानं कोणतीही जीवितहानी या परिसरात झाली नाही. बीडच्या परळी शहरामध्ये मॉर्निंग वॉक करणाऱ्या व्यक्तीचा कारच्या धडकेत मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी कार चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. दौंड तालुक्यामधील देऊळगाव गाडा हद्दीमधील अष्टविनायक मार्गावरती मालवाहतूक करणारा ट्रक पलटी झालेला आहे. चालकाचा ताबा सुटल्यानं ही घटना घडली. यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र ट्रकमधील रताळे रस्त्यावरती पडल्यानं शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय. वर्ध्यामधील बुट्टीबोरीजवळ बसचा ब्रेक फेल झाल्यामुळे बसला अपघात झालेला आहे. चालकानं प्रवाशांचा जीव वाचवण्यासाठी बस दुभाजकावरती चढवली आणि प्रवाशांचा जीव वाचवत असताना यात बस चालकाचाच मृत्यू झाला. यामध्ये सुदैवानं नागरिकांची कोणतीही जीवितहानी झालेली नाहीये. जळगाव शहरामधील दादावाडी जवळ राष्ट्रीय महामार्गावरती रिक्षा उलटून अपघात झालेला आहे. या अपघातामध्ये 5 प्रवासी जखमी झालेले आहेत आणि या अपघात प्रकरणी रिक्षा चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. भारत जोडो यात्रा सध्या हरियाणामध्ये आहे आणि यावेळी माजी लष्कर प्रमुख जनरल दीपक कपूर, लेफ्टनंट जनरल R.K. हुडा, लेफ्टनंट जनरल V.K. नरुला यांनी हरियाणामधील कुरुक्षेत्र इथे भारत जोडो यात्रेत सहभाग घेतला. बेंगळुरूमधील कॉफेशियन शेफर्ड जातीच्या श्वानाला मोठी किंमत आलेली आहे. कारण हैदराबादच्या एका बिल्डरकडून या श्वानाला तब्बल 20 कोटींची ऑफर दिली गेलेली आहे. पण श्वानाच्या मालकानं ही ऑफर नाकारली आहे. या श्वानाच्या किमतीची सोशल मीडियावरती जोरदार चर्चा देखील सुरू आहे.
दक्षिण चीनमध्ये सकाळी भीषण अपघात घडलेला आहे. यात 17 जणांचा मृत्यू झालेला आहे तर 22 जण जखमी झालेले आहेत. धुक्यामुळे समोर काही न दिसल्यामुळे गाड्या एकमेकांवर आदळून हा अपघात झाल्याचं देखील समोर आलेलं आहे. डॅशिंग कोरिओग्राफर फराह खानचा आज वाढदिवस आहे. फराहच्या चाहत्यांनी तिला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिलेल्या आहेत. अभिनेत्री हुमा कुरेशी ही तिच्या लुकमुळे देखील चर्चेत असतेच. आता पुन्हा एकदा अभिनेत्रीचा अतिशय सिझलिंग लुक समोर आलेला आहे आणि या फोटोंमध्ये हुमा बॉसी लुकमध्ये आकर्षक दिसतेय. मॉडेलिंग पासून करिअरची सुरुवात करणारी डायना पेंटी तिच्या ग्लॅमरस फोटोंमुळे चर्चेत असतेच. तिचे काही फोटो सोशल मीडियावरती धुमाकूळ घालताय. यात ती खूपच ग्लॅमरस दिसते. अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस ही सध्या एका विशेष डिशवर ताव मारताना दिसते. इन्स्टावरती एक व्हिडिओ शेअर करत तिने चाहत्यांना या डिशचं नावही विचारलेलं आहे. कृती सेनन तिच्या फिटनेसमुळे खूप चर्चेत असते. नुकताच तिचा वर्कआउट करतानाचा एक व्हिडिओ तिने शेअर केला. या व्हिडिओला चाहत्यांनी प्रतिक्रिया देत पसंती दर्शवलेली आहे. KGF स्टार यशचा आज 37वा वाढदिवस आहे आणि चाहत्यांनी सोशल मीडियावरती त्याला शुभेच्छा देखील दिलेल्या आहेत. तर या होत्या संपूर्ण दिवसभरामध्ये आतापर्यंत घडलेल्या विविध क्षेत्रातील अतिशय महत्त्वाच्या बातम्या. तर आजच्या मुलुक महाराष्ट्र सुपरफास्टमध्ये वेळ झाली इथंच थांबण्याची. ताज्या घडामोडींसाठी पाहायला विसरू नका न्यूज 18 लोकमत.